नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशीबवान या दोन्ही सिरियलचा महासंगम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. गिरिजा आणि रुद्र सायली आणि अर्जुनला आग्रह करतात, तुम्ही किती वेळात येताय असं विचारतात. हे दोघेही तुळजापूरच्या दिशेने जायला निघतात. नागराजकडून कळतं की प्रियाला की महिपत हा तुळजापूरमध्ये आहे. तशी ती अश्विनला रिक्वेस्ट करते आणि माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे 4-5 दिवस असं ती बोलते. अश्विन जा बोलतो. प्रिया देखील तुळजापूरच्या दिशेने निघते. तर स्वतःला लपवण्यासाठी महिपत तुळजापूर आलेला असतो. त्याला माहीत असतं या ठिकाणी आपल्याला कोणी ओळखू शकत नाही. तो नागेश्वरच्या घरात जातो, पटकन दार लावतो. त्यावेळेस काय झालं महिपत शेठ असे नागेश्वर विचारतो. महिपत घडलेला सर्व प्रकार हा नागेश्वरला सांगतो आणि मला लपवायचं आहे असं तो बोलतो. नागेश्वर म्हणतो, तुम्हीच लपताय मग माझ्या कामाचं काय. त्यावेळेस मी सगुणाला मारायचा प्रयत्न केला होता, पण त्याच वेळेस अर्जुन सुभेदार मध्येच आला आणि त्याने तिला वाचवलं. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला मस्त या ठिकाणी लपवतो असं नागेश्वर बोलतो. तुम्हाला कोणीच या ठिकाणी ओळखू शकणार नाही असं वेषांतर करायला लावतो तुम्हाला मी असं नागेश्वर बोलतो. वेषांतर केल्यानंतर महिपतला देखील स्वतःला ओळखायला अडचण येते. नागेश्वरचं कौतुक तो करतो. तुम्ही हवे तितके दिवस या ठिकाणी थांबू शकता, राहू शकता असं बोलतो. वासंती आणि रुद्र गप्पा मारत असताना सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतात. रुद्र नागेश्वरला सगळ्यांची ओळख करून देतो. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे मी असं म्हटल्यानंतर सायली विचारते, कुणाकडून ऐकलं. त्यावेळेस नागेश्वर गडबडतो, पण रुद्राकडून ऐकलं असं ते सांगतात. नेमकं त्या ठिकाणी महिपत पोहोचतो. अर्जुन त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागतो. त्याला संशय देखील येतो. महिपत खूप गडबडलेला असतो. त्यावेळेस नागेश्वर बोलतो, हे आबासाहेब जाधव आमदार आहेत, हे आमचे पाहुणे आहेत. डोळ्याला गॉगल लावतो. त्यावेळेस सायली आणि अर्जुन त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात. त्यावेळेस महिपत फोन आलाय म्हणून नाटक करतो आणि तिथून निघून जातो. अर्जुन बोलतो की आम्ही तर आल्यावर त्याला आवडलं नाही वाटतं. त्यावेळेस नागेश्वर असं काही नाही असं बोलतो. महिपत आणि नागेश्वर जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस नागेश्वरला महिपत बोलतो, बघा त्यांनी ओळखलं ना, कसं बघत होतं माझ्याकडं. त्यावेळेस नाही ओळखलं तुम्ही निवांत राहा असं नागेश्वर बोलतो. नागेश्वर महिपतला एका खोलीमध्ये घेऊन जातो. इकडे प्रिया सावीला एक बाटली देते आणि ही कसली बाटली असं उर्वशीने विचारल्यानंतर सांगते ही अशी बाटली आहे जी रुद्रला तुझ्या जवळ करेल आणि गिरिजाला दूर करेल. प्रिया सर्व प्लॅन सांगू लागते. औषध गिरिजाच्या मेहंदीमध्ये मिक्स करायचं, अगदी सेम टू सेम दुसरं बाउल तयार करायचं आणि ते बाउल रिप्लेस करायचं, चेंज करायचं. मेहंदीचा वास घेतल्यानंतर ती व्यक्ती लगेच बेशुद्ध पडते. गिरिजा देखील पडेल. उर्वशी पुढे बोलते, एवढं झाल्यानंतर मेन स्विच बंद करायचं, सगळीकडे अंधार होईल, मग तू आणि मी गिरिजाचं आपण पार्सल करून टाकायचं, खिडकीतून फेकून देऊयात. अभि विचारते, तिला फेकून दिल्यानंतर ती कुणाला मिळणार नाही का. आपलेच माणसं खिडकीच्या बाहेर असणार आणि ते माणसं गिरिजाला गायब करणार असं प्रिया बोलते. लगेच बोलते, मी रुद्रला सांगणार की ती लग्ना अगोदरच पळून गेली. तुला मला दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल, तुला सावीशी लग्न करावं लागेल आणि मग तुला त्याच्याशी लग्न केल्याशिवाय पर्यायच नसेल. सावीला हे सर्व ऐकल्यावर खूप खुश वाटतं. तिला तर असं वाटत असतं हे प्रत्यक्षातच घडतंय. जबरदस्त जोरदार प्लॅनिंग या तिघींनी केलेलं असतं. महिपत नागेश्वरला बोलतो, तुमच्या घरात एखादं भुयार नाही का, पहिले मला या घरातून बाहेर काढा. कसं बघितलं जातं ना, अर्जुन माझ्याकडे बघितलं ना. नागेश्वर बोलतो, मला विचार करायला जरा वेळ द्या. नागेश्वर एका खोलीमध्ये महिपतला ठेवतो आणि बाहेरून कडी लावतो आणि आउटहाऊसमध्ये सोय होती का काय हे बघायला जातो. रुद्र वाडा दाखवण्यासाठी अर्जुनला सर्वीकडे घेऊन हिंडत असतो. रुद्राला एक फोन येतो आणि दोघंही बाजूला होतात. आता नागेश्वर कोंडून गेला म्हणून महिपत खूप चिडलेला असतो आणि तो आतून दार जोरदार वाजू लागतो. आजपर्यंत एवढे कांड केले पण आजपर्यंत कधीच मी अडकलो नाही असं तो स्वतःशी विचार करू लागतो आणि मारू लागतो दाराला. आता एवढं दार कोण वाजत आहे म्हणून अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतो आणि कडी उघडतो. आता अर्जुन आतमध्ये आल्यावर महिपत घाबरतो आणि एका पडद्यामागे लपतो. आता अर्जुन त्याला शोधू लागतो पण महिपत एका ठिकाणी लपलेला असतो आणि हातामध्ये बंदूक घेतला असतो स्वतःच्या संरक्षणासाठी. अर्जुन त्याला बघणार तेवढ्यात रुद्र आवाज देतो. रुद्र येताना बोलतो की अर्जुन इकडे काय करतोस, चल तुला माझी खोली दाखवतो. महिपतचा जीव भांड्यात पडतो कारण संकट टळलेलं असतं. गिरिजा सायलीला बघते त्यावेळेस गिरिजाला खूप आनंद होतो. ती तिच्या गळ्यातच पडते. सायली विचारते, एवढं चांगल्या प्रसंगी तुला रडायला काय झालं. गिरिजा बोलते, हे लग्न मी माझ्या मनाविरुद्ध करत आहे. रुद्र खूप चांगला आहे, मी रुद्राला भेटले असं सायली बोलते. अर्जुन आणि रुद्रा एक ठिकाणी गप्पा मारत असतात. त्यावेळेस अर्जुन बोलतो की गिरिजा खूप गोड मुलगी आहे, एक कुणाचं मन ती दुखवत नाही.
आता या घरामध्ये आल्यानंतर तिला सगळे व्यक्ती नवीन असतील, पण तू जुना असशील. तिची साथ तू सोडू नकोस. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. इकडं प्रिया विचार करते, आता सावीचं काम तर झालं, आता माझ्या कामाला सुरुवात करूयात, म्हणजेच महिपतला शोधायचं. सरांना महिपतचा फोटो दाखवू लागते आणि गावामध्ये सरांना विचारते की या व्यक्तीकडे बघितलं का. एक व्यक्ती सांगतो की सुभानराव बरोबर बघितलं आहे. त्या मुलाने इशारा केल्यानंतर सुभानरावकडे प्रिया जाते. प्रिया त्याला जाऊन विचारते, तुम्ही यांना पाहिलं आहेत का. सुभानरावला तर सगळंच माहीत असतं. तो सांगतो, जर ती एवढी भेट झाली होती, एवढं का त्यांना खास ओळखत नाही. सगुणा मावशीला माहीत असेल, कारण त्यांच्याकडे बघितल्यासारखं वाटतं. प्रिया सगुणाच्या घराकडे निघून जाते. साबी आणि उर्वशी प्रियाने आणलेलं औषध जे गुंगीचं असतं ते मेहंदीमध्ये मिक्स करतात. सायली त्या ठिकाणी येते आणि मेहंदीचं बाउल तर तिकडं आहे, इकडं का बनवला आहे दुसरा एक. शी बोलते, ही आमची मेहंदी आहे, ही ऑर्गॅनिक मेहंदी आहे, त्या मेहंदीचा आम्हाला त्रास होतो असं उर्वशी बोलते. सावी कोणाच तरी वाट बघत असते असं लक्षात येतं सायलीच्या. त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीची वाट बघते आहे, तीच आमच्या हातावर मेहंदी काढणार आहे. उर्वशी चिडून बोलते, खूपच जास्त तू प्रश्न करतेस, त्यापेक्षा तू गिरिजाकडे जा आणि तिला काय हवं नाही हवं ते बघ. तुम्ही तुमची ही ऑर्गॅनिक मेहंदी घेऊन खाली या, मी इथून जाते असं ती बोलते. आता उर्वशी सावीला बोलते, तू प्रियाची वाट बघू नकोस, तू ही मेहंदीचा बाऊल घेऊन एक्सचेंज कर, असं ती खूप छान दिसतेस तू, असं गिरिजाला बोलते आणि हा पिढीजात जो हार आहे तिला देते. जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले ना, त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी हा हार मला दिला होता असं ती सांगते. इथून पुढं हा हार सांभाळायचा ही तुझी जबाबदारी आहे असं ती आठवण करून देते. गिरिजा तर घाबरते, मी कशी काय सांभाळू असं बोलते. सांभाळावं लागेल अशी वासंती बोलते. आणखी एक वस्तू विसरली आहे, हा हार तू लवकर घालून बघ, आणि ती तिथून निघून जाते. तर रुद्रा तिच्याकडेच बघत असतो. ज्यावेळेस हार घालत असते त्यावेळेस हा पाठ फिरवतो, पण तिच्याकडून ते हाराचं हुक निसटतं आणि ते लावू का मी असं रुद्रा विचारतो. रुद्र तिला हार घालण्यासाठी मदत करतो आणि एकटक तिच्याकडे बघत असतो. छान दिसत आहात असं तो बोलतो. त्यानंतर गिरिजाला असं वाटतं की माझ्या मनाविरुद्ध मी लग्न करत आहे हे रुद्राला सांगून टाकावं. तेवढ्यात वासंती त्या ठिकाणी येते. आता वासंतीसाठी गजरा आणलेला असतो. आता रुद्राला गिरिजा चल असं म्हणते, पण रुद्र तिच्यामध्ये हरवलेलाच असतो. ती पुन्हा त्याला डवसते आणि चल असं म्हणते. सर्वजण तयार होऊन खाली आलेले असतात. वासंती खूप खुश असते. नागेश्वर देखील त्या ठिकाणी बसलेला असतो. रुद्र अर्जुनला विचारतो, तुमचं देखील असंच झालं असेल ना. त्यावेळेस आमचं एकदा नाही दोनदा लग्न झालं असं तो बोलतो. सायली गिरिजाला घेऊन खाली येत असते. त्यावेळेस रुद्राची नजर काय त्याच्यावरून हटत नाही. अर्जुन त्याची मजाक घेतो, पण त्याचं लक्षात नसतं. प्रेमात पडल्यानंतर असंच होतं. त्यावेळेस रुद्र लाजतो आणि तिच्याकडे पुन्हा बघू लागतो. तर अर्जुन सायलीला खुणवतो, खूप छान दिसतेस. तसंच रुद्रा देखील गिरिजाबद्दल करतो आणि तिला खुणवतो. गिरिजा खूप कन्फ्यूज झालेली असते. त्याला सर्व काही सांगून टाकू का, कारण आज तर मेहंदी लागते त्याच्या नावाची, मग पुन्हा काही गैरसमज नको व्हायला. त्यास गिरिजा खूप समजावून सायलीला सांगते की यशाने एन्जॉय करायचे असतात, हुरहुर वाटत असते. इकडं सावी प्रियाला कॉल करते, कुठे आहेस तू असं विचारते. त्यावेळेस ती सांगते, माझी वाट बघू नका, तुम्ही तर बाऊल चेंज करून घ्या. प्रिया ज्यावेळेस आतमध्ये येत असते त्यावेळेस सायलीची नजर तिच्यावर पडते. प्रिया इथं काय करते असं ती मनात विचार करते. ती बाऊल घेऊन येणाऱ्या सावीच्या दिशेने जाऊ लागते. एका बाईला लात मारते आणि ती खाली पडते. सगळ्यांची नजर त्या बाईकडे जाते. सायली आणि सावी एकमेकींना धडकतात आणि जो बाऊल असतो तो डायरेक्टली तिच्या वावीच्या तोंडावर सांडतो. सावीच्या सर्व तोंडाला मेहंदी लागते. सर्वजण आश्चर्याने बघत असतात, मात्र गिरिजाला तर खूप हसू येत असतं. सावी तर खूप चिडते. मित्रांनो, पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. स्टार प्रवाहावर ही मालिका नक्की बघा. मित्रांनो, मेहंदी जी बेशुद्ध करणारी असते ती तर गिरिजाला लागत नाही, उलट वावीलाच लागते. आता काय होईल, वावीला बेशुद्ध होते की काय, यांचा दुसरा प्लॅन पण रेडी असणार आहे. हे नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.